नमस्कार मैत्रिणींनो, मॅट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला 5 ते 3 या टिपक्यांची खूपच सुरेख अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। त्यासाठी आधी टिपके मांडून घ्यायचे आहेत। 1 2 हे 3 टिपके आपल्याला हे जे आहेत इकडे वाढवून घ्यायचे आहेत। आणखीन 4 टिपके देऊन 2 3 आणि हे 4 1 2 3 आणि हे 4 त्याच प्रकारे या साइडलाही 1 2 3 आणि हे 4। आता असे 5 ते 5 टिपके आपले झालेले आहेत 3 वेळेस काढून। त्यानंतर त्याच्या पुढे 1 2 आणि हे 3 आणि या साइडला 1 2 आणि हे 3 अशा प्रकारे आपले टिपके हे मांडून झालेले आहेत। ते मांडून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथून अशा 3 या रेघा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर कशा पद्धतीने काढायचे ते पहा। आधी आपण मधल्या साइडला अशा प्रकारे एकमेकांना क्रॉस होतील अशी रेघ काढून घ्यायची आहे व त्याला पुढे ही रेघ अशी वाढवून घ्यायची आहे आणि हे 3 टिपके जोडून घ्यायचे आहेत। आता या साइडला असंच हे 3 टिपके जोडायचे आहेत। याच्यानंतर ही पुढे रेघ वाढवायची आहे आणि ही रेघ अशी इथे जोडायची आहे। त्याच प्रकारे आता याही साइडला आपल्याला असंच करायचं आहे। तर अशा प्रकारचे स्वस्तिक आपल्याला हे काढून घ्यायचे आहे आणि ते काढून झाल्याच्या नंतर आपल्याला मधल्या साइडला 3 रेघा या काढून घ्यायच्या आहेत प्रत्येकच या साइडमध्ये। पहा आधी मधली रेघ काढलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे 3 रेघा या काढून घ्यायच्या आहेत। 1 2 आणि हे 3 त्याच प्रकारे या साइडला 1 2 आणि हे 3 1 2 आणि हे 3। चला तर अशा प्रकारे या रेघा आपल्या काढून झाल्याच्या नंतर आता आपल्याला पुढची डिझाइन जी आहे ती काढून घ्यायची आहे। आता आपण याही साइडला तशाच प्रकारे 5 रेघा काढून घ्यायच्या आहेत। पहा 1 हे 2 आणि हे 3 तर याही साइडला त्याच प्रकारे 2 आणि हे 3। आता याही साइडला हा बिंदू इथे वाढवून घ्यायचा आहे 1 2 आणि हे 3 2 आणि हे 3। आता आपल्याला हे काढून झाल्याच्या नंतर या साइडला आपल्याला मधल्या बाजूला अशी चक्री काढून घ्यायची आहे सुंदर अशी। पहा तर अशा प्रकारे आपल्याला हे चारही बाजूला काढून घ्यायचं आहे। आता लास्ट बाजूलाही आपल्याला अशाच प्रकारे काढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे चक्रा काढून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये रंगही भरून घ्यायचा आहे सुंदर असा। मी गुलाबी रंग भरत आहे। तुम्हाला कोणता छान वाटतो तो रंग तुम्ही भरू शकता। तर दुसऱ्या बाजूसही आपल्याला रंगवायचं आहे।
तर अशा प्रकारे सुंदर असा गुलाबी रंग देऊन घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे छानसा गुलाबी रंग देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला नेक्स्ट डिझाईन ही कंप्लीट करायची आहे. तर आपल्या ज्या या रेघा आहेत त्या या चक्रीला मस्त अशा जोडून घ्यायच्या आहेत. पहा अशा पद्धतीने 1 2 3 आणि 4. 1 2 3 आणि 4. तर अशाच पद्धतीने आपल्याला ही डिझाईन आता उरलेल्या तीनही बाजूला काढून कंप्लीट करायची आहे. 1 2 3 आणि 4. 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 अतिशय सुरेख आणि सुंदर दिसणारी आपली ही रांगोळी काढून आता थोड्याच वेळात कंप्लीट होईल. यानंतर ही एक डिझाईन आहे खूपच सुरेख आणि सुंदर अशी. एकदा तरी रांगोळी जरूर काढा अशी सुरेख व सुंदर अशी आपल्या दारासमोर. तर अशा पद्धतीने या रेघा काढून कंप्लीट झाल्याच्या नंतर आता आपल्याला मस्त अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. इथे प्रत्येकच साईडला आता आणि आता चला तर काढून घेऊयात. आधी आपण पाकळ्या काढायच्या आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला रंग भरायचा आहे. तर हे पांढरे जे व्हाईट डॉट आहेत आपण पसरवून घेणार आहोत बोटाच्या सहाय्याने प्रेस करून. तर आता आपण इथे अशा 5-5 अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 आणि 5. 2 3 4 आणि 5. 2 3 4 आणि 5. 1 2 3 1 आणि 2. 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 1 2 आणि 3. चला तर आता मला ह्याच्यामध्ये आपल्याला सुंदर असा रंग भरून घ्यायचा आहे. तर आपण आता काय करूयात फ्लोरोसंट असा पोपटी रंग भरूयात याच्यामध्ये. पोपटी रंग हा आपला दिसत आहे.
आता याच्यानंतर आपण मस्त असा जांभळा रंग भरूयात. हलक्या हाताने भरायचा आहे रंग. रांगोळी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली पाहता येतील व नवनवीन सुंदर अशा डिझाईन्स तुम्हाला नेहमी दारासमोर काढण्यासाठी मदत होईल. Thank you so much for watching this video. Thanks a lot. तर अशा प्रकारे आपला कलर देऊन झालेला आहे. याच्यानंतर आपल्याला मधल्या साईडला हा पिवळा टिपका देऊन ह्याच्यामध्ये लाल रंग देऊन घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला प्रत्येकच पाकळीमधून, मोठ्या आणि छोट्या पाकळीच्या मधून अशी डिझाईन काढून घ्यायची आहे व त्याला परत पाकळ्या काढायच्या आहेत. आणि पुढे चला तर मग या रेघा काढून घेऊयात आधी. पहा तर किती सुरेख अशा आपल्या रेघा तयार झालेल्या आहेत. तर त्याला आता आपण अशा पद्धतीने रेघा या काढून घ्यायच्या आहेत व पुढे एक पांढरा टिपका देऊन त्याला प्रेस करायचा आहे. तर अशा पद्धतीने आता आपली रांगोळी पूर्णही कंप्लीट झालेली आहे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. थँक यू. Thank you.